तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला असं वाटतंय, की त्या नाशिकच्या प्रकरणामध्ये म्हणजे टी-सी-एस या कंपनीमध्ये जो लव्ह जिहादचा रॅकेट चालू होता भावांनो, त्याच्यामध्ये फक्त ते 6 ते 7 जण ज्यांना अटक केलेली आहे, तेवढेच जर असतील, तर तसं नाहीये भावांनो, तुम्ही चुकीचे आहात. त्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड दुसरा कोणतरी आहे आणि मास्टर माइंड कोण आहे माहिती एक महिला आहे भावांनो, निदा खान नावाची. जिहादी महिला आहे भावांनो. त्या महिलेमुळं आज हे 6-7 जण लव्ह जिहाद करत होते. आपल्या मुलींचं धर्मांतरण, मुलींना बीफ खाऊ घालणं, मुलींसोबत लैंगिक अत्याचार करणं, शोषण करणं किंवा लांब कुठेतरी फिरायला घेऊन जाऊन तिकडे अत्याचार करणं. या सगळ्या गोष्टी ते का करत होते माहिती कारण त्यांना सपोर्ट होता. त्यांची ती टीम लीडर निदा खान म्हणून कोण आहे ना, ती सगळ्यात मोठं कारण आहे भावांनो. कारण एक गोष्ट तुम्हाला सांगतो भावांनो, आज जे सगळ्यात जास्त लव्ह जिहाद घडतात ना भावांनो, त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण कोण आहे माहिती का? ह्या जिहादी महिला आहेत भावांनो. ह्या गोड-गोड बोलून आपल्या मुलींसोबत मैत्री करतात. त्यांना जाळ्यात अडकवतात. चांगल्या मैत्रिणी बनल्या, की मग त्यांच्या भावाची किंवा त्यांच्या मित्राची ओळख करून देतात भावांनो ह्या जिहादी महिला आपल्या मुलींची. आणि नंतर ते डुकरं तुम्हाला माहिती आहे काय करतात? प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, गोड-गोड बोलायचं, फसवायचं, त्यांच्यासोबत अत्याचार करायचा, त्यांना हे असले गौमांस वगैरे खाऊ घालायचं, या सगळ्या गोष्टी ते करतात. त्यामुळे एक विनंती आहे भावांनो प्रत्येकाला, जर तुम्हाला खरंच मुलगी असेल ना भावांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगत जावं भावांनो. की हे डुकरं, हे तर नंतरचा विषय आहे. सगळ्यात अगोदर या महिलांपासून लांब राहा. या असल्या मैत्रिणी बळही नका बनवू. जर मुलीचं आयुष्य चांगलं ठेवायचं असेल तर बाकी तुमची मर्जी भावनो. आणि ही गोष्ट फक्त मीच सांगतोय असं नाहीये. लड़के ही नहीं मुस्लिम्स में आई वुड से कि अगर आपकी कोई फ्रेंड भी मुस्लिम है प्लीज उससे दूर रहिए। लड़कों से ज्यादा जिहाद लड़कियां कर रही हैं। प्लीज उनसे दूर रहिए। डू नॉट ट्रस्ट देम। हे असे प्रकार घडतात भावांनो. आणि दुसरी गोष्ट, हे प्रकार फक्त टी-सी-एस या एका कंपनीत सापडलेत किंवा या कंपनीतच घडतायत असं असेल तर तसं नाही हां. असे प्रकार भरपूर कंपनीमध्ये घडत असतील. हे जे आधी प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्या हिंदू मुली पण असतात. तिथं घडतायत का नाही घडतायत, ही गोष्ट इथं बसून मला नाही सांगता येणार. ही गोष्ट आपलीच मुलगी सांगू शकते, जी त्या कंपनीमध्ये काम करते. जर त्यांच्या कंपनीमध्ये असे काही प्रकार घडत असतील ना, तर याबाबतीत सांगावं. आई-वडिलांना सांगावं किंवा पोलिसांना सांगावं किंवा बजरंग दलाच्या किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जरी सांगितलं, तरी भरपूर आहे. कारण जितक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर काढताल, धाडस करताल ना सांगण्याचं, तितक्या लवकर आपण वाचवू शकतो. आपले पोलीस वाचवू शकतात आपल्या मुलींना. तुम्हालाही कदाचित वाचू शकतो जर तुम्ही अडकले असताल तर त्याच्यात. त्यामुळे विनंती आहे खास करून मुलींना, की थोडंसं धाडस करा. जर तुमच्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी घडतायत ना, त्या बाबतीत बोला, पुढे या. कारण हे थांबणं लय गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आज माहिती आहे, प्रत्येक जिहाद्याला खरं तर माहिती आहे, की हिंदू मुली शांत बसतात, लवकर बोलत नाहीत. आणि त्याचाच फायदा ते असं घेतात. आज या ठिकाणी नाशिकच्या कंपनीमध्ये एक मुलगी समोर आली. चौकीत गेली, कंप्लेंट दिली. त्याच्यामुळे आज आपल्याला कळालं, की नाशिकमध्ये हे प्रकार घडतायत. 2022 पासून ते चालू होतं आणि आज ते थांबलं. कारण एका मुलीने धाडस केलं. आणि दुसरी गोष्ट, की लांब राहावा या जिहादी महिलांपासून. काही गरज नाही यांना मैत्रिणी बनवायच्या. कारण यांच्या डोक्यात पण धर्मच बसलेला आहे. जिहादच बसलेला आहे. केरला सूरी बघा जर खोटं वाटत असेल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.